नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आम्ही राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देतो. राजू खिचडे आज समाजात वावरताना समाजाभिमुख कार्य करत गेल्यास त्याच्यासारखे दुसरे कार्य कोणते नाही हे समजून आम्ही राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देतो असे मत तिसऱ्या आघाडीचे प्रमुख राजू खिचडे यांनी व्यक्त केले. कारवार येथे तिसऱ्या आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रात यश व निवड झालेल्या मान्यवरांचा तसेच 10वी-12वीमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात बोलताना राजू खिचडे यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रकाश कोणी हे होते. पुढे बोलताना ते म्हणाले की गेली 15 वर्षे मी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून गावच्या व समाजाच्या विकासासाठी झटत आहे. विशेष म्हणजे समाजात चांगले कार्य करणाऱ्या लोकांचा विविध क्षेत्रात व शाळेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी चालना देण्याचे काम आम्ही करत असल्याचे सांगून इथून पुढेही हे कार्य असेच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. प्रारंभी राजू कुराडे यांनी स्वागत केले. त्यानंतर विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचा, शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर संजय खामकर, भास्कर स्वामी, प्रकाश कोणी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मंगल डांगे, पद्मा अलंकार, वीरश्री खिचडे, सुभाष ठकाणे, संजय गावडे, धोंडराम काशीद, संतोष गुडके, बट्टू आंडे, किरण सदलगे, ज्योती अलंकार, महादेव डांगे यांच्यासह तिसऱ्या आघाडीचे कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगावहून रंगराव बन्ने, बारवाड. आमच्या निपाणी तालुक्याच्या शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सर्वांचाच व्यासपीठावर केलेला आहे. त्याचे प्रमुख तिसऱ्या आघाडीचे प्रमुख कर्तृत्वाचं गाव आहे. आता इथं शेत झालेलं आहे की कर्तृत्व असणारी सुद्धा माणसं इथं आहेत. कारण बऱ्याच ठिकाणी ऐकलंय, कारण कारदगावामध्ये आम्हाला सर्वांची पहिला भीती वाटते. शिक्षकांची सर्वांची कारण 30 वर्ष आम्ही नोकरी करतोय. यामध्ये सर्वांच्या बरोबर आमचा सगळ्यांचा संबंध चांगला आहे. आणि कारदगाव म्हटलं की सगळ्यांबरोबर संबंध जुळवून घ्यायचं. आणि कुठलाही कार्यक्रम कोणताही असो, संघटनेचा असो किंवा 5% शिक्षण देण्याचा असो किंवा आणि कोणतेही कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम असो, त्यांना सोडल्याशिवाय, त्यांना घेतल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम पुढे जाणार नाही. म्हणून पहिल्या कारगिरीचे म्हणजे आणि बऱ्याच आमच्या भागात निपाणीमध्ये म्हणजे प्रत्येक कानाकोपऱ्यात कारगिरीचे शिक्षक आहेत. निपाणीमध्ये पण आहेत, कोकणीमध्ये, कारगावमध्ये, बारवाड, मांबूर, मार्कापूर, गोरगाव सर्व ठिकाणी जे शिक्षक आहेत अक्षरशः तळमळीने काम करणारे, प्रामाणिक आणि निस्वार्थी काम करणारे शिक्षक आहेत. त्यामुळे ते त्यांच्या हातून घडणारे विद्यार्थी सुद्धा चांगले आहेत. याच्यापूर्वी सुद्धा या शाळेची पडसे का म्हटलं तर 1000-1100-1200 ठरले आणि त्यासाठी 1000 रक्कम भरा आणि पत्र आणि ते पाठवा म्हणून मी काही ते केलं. खरं राजूनं जे काय आत्ता केलं त्याच्यात त्याला फरक लक्षात आला तुमच्या कधीच त्यांनी पैशाची राजू कधीच अपेक्षा केली नाही. मी लहानपणापासून ओळखतो म्हणून मी राजू म्हणाल. कधीच त्याचं जगणं कसं आहे माहिती आहे. कधी ना जलाचे नद्या मूल्य घेते. नदीने केव्हा पाण्याचं पाणीपट्टी मागितल्या नाही. कधी ना जलाचे नद्या मूल्य घेती. धुती चंद्र भानू विना शुल्क देती. चंद्र सूर्य आमच्या लाईट बिल मागितलं नाही. धुती चंद्र भानू विना शुल्क देती. लता वृक्ष देती फळाना फुलाना. कसे हे कळेना जगी मानव. कारण आम्ही तुमचं बघितलं, जेव्हा तुम्ही कबड्डी, खो खो ठेवत होता, स्पर्धा ठेवत होता, त्यांचं लिडिंग मी बघितलं. त्या तुमचं एक आदर्शच घेऊन आम्ही त्यावेळेला बाहेर पडलो. पण सर तुम्ही म्हटल्यासारख्या गावात परिस्थिती म्हटला की चांगलं ते पाहिजे म्हणून हे कुठं थांबायला पाहिजे म्हणून आम्ही केलं. आणि आम्ही करत असताना आमच्या तिसऱ्या आघाडीचे सर्वच कार्यकर्ते. पण सर आम्ही कुठली जात असू दे, धर्म असू दे, पंथ असू दे, पक्ष असू दे, सर आम्ही भास्कर सर बघितलं आम्ही कर्तव्य आणि तुमच्या सर्वांच्या साथीनं. आणि सर राहिला प्रश्न शाळेचा, गेल्या 5 वर्षामध्ये पाठीमागे काय झालं मला माहिती, पण गेल्या 5 वर्षामध्ये सत्ता आमच्याकडे आल्यानंतर चव्हाण सर साक्षील आहेत. तुमचा हायटेक संडास असू दे, शाळेला प्रकाशनांच्याकडे जाऊन खोली मंजूर करून आणण्याचं काम असू दे, किंवा कधी शाळेत मला फोन आला आणि शाळेचा कार्यक्रम आहे किंवा काम आहे व्हायला पाहिजे हे सांगितलं ते 100% आम्ही उभा राहून तिथं आम्ही मराठी शाळा असू दे किंवा कन्नड शाळा असू दे हे शाळेचं काम सर आम्ही 100% केलेलं आहे. पण गावात सुद्धा काम केलं. काही अडचणी राजकीय पोटी माहिती आहे की आम्ही काम जरा केलं तर गव्हर्नमेंटच्या शासनाचं काहीतरी नियम आहे एनआरजी मध्ये
तर काही लोक आता असं गावात कमीत कमी 25 लाखाचा रस्ता खर्च पडून सुद्धा आमचं काम झालं नाही. का झालं नाही तर काही लोकांनी आठवतो म्हटलं की चांगलं की तुम्ही बघायचं नाही, वाईट की बघायचं. अशी लोक असल्यामुळं आम्ही जरा पाठीमागून पडलो आणि सत्ता 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्याकडे सत्ता होती पण आमचा अधिकारच काय चालत नव्हता. कारण दुसऱ्या पक्षाचे आमदार आणि मिनिस्टर तिने असल्यामुळं आमच्या हातून काय काम झाले. पण 2.5 वर्षामध्ये आम्ही 5 वर्षामध्ये जे करावं पाहिजे ते आम्ही 2.5 वर्षामध्ये केलो. आता जेवणासाठी खोली जे सुरू आहे, सर्व्हिससाठी ज्या ज्या लोकांचं अपॉइंटमेंट झाले अशा प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींना निवडून त्यांना मान सन्मान देणं, त्यांच्या पाठीवर ते हात मारणं हा आमचा आजपर्यंतचं कार्य राहिलेलं आहे. आणि त्याच्यात एक रूप म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश कोणे सरांचं सर्वप्रथम मी आमच्या सर्वच तिसऱ्या आघाडीच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. तसेच उपस्थित आणि विविध क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोकांनी प्रावीण्य पावलेलं आहे अशा विद्यार्थी त्यांचं पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. उपस्थित सर्वांचं 15 वर्ष आम्ही सातत्यानं अशा पद्धतीने सामाजिक काम करतोय. आम्ही राजकीय जास्त न करता सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलोय. कारण हे सत्कार फार दिवसा पाठीमागच व्हायला पाहिजे होता पण काही कारणास्तव म्हणजे आज करूया उद्या करूया अशा प्रकारे आम्ही पुढे ढकलत आज फक्त सत्कारचा कार्यक्रम आम्ही आम्ही ढकलत आणलेला आहे. आणि आज अचानक काल आमचं नियोजन ठरलं कारण आम्ही ऍक्च्युली कार्यक्रम 2 तारखेला उद्या करायचा असं नियोजन होता. पण शिक्षक संघाचा कार्यक्रम तुमचं पूर्ण नियोजन उद्या असल्यामुळे उद्या आम्ही तो कार्यक्रम कॅन्सल करून कालच ठरलं की आजच्या दिवशी आजच करूया. कारण जेवढं लोक येतील ते येतील. आणि आजपर्यंत असं कार्यक्रमामध्ये विषय झाला की जे कोणाची निवड झाली किंवा कोणाचं कुठेही निवडून येऊ देत किंवा कोणाचा नंबर असू दे ते पहिला सत्कार कोण केला तर तिसऱ्या गाडी. म्हणून आम्ही उद्या असं म्हटलं की सरांचा सत्कार पहिला आमच्या हस्ते उद्या. कारण आमच्या ह्या ग्रुपला आमच्या या संघाला सगळ्यात मजबूत कोणाचा पाठिंबा आहे तर शिक्षक संघटनेचा आणि शिक्षकांचा आहे. आणि ते प्रत्यक्षरित्या नसू दे पण अप्रत्यक्षरित्या तुमच्या सर्वांचा आम्हाला आशीर्वाद आहे, तुमचं सर्वांचा आम्हाला सहकार आहे. म्हणून आम्ही विचार केला आणि कोराड सर म्हटलं सर काय नाही 2 तारखेच्या आधी 1 तारखेला. आणि महत्वाचं काय 2 तारखेला कोराड सर आमचं सूत्रसंचालक तुमच्याविषयी म्हणजे आमचं मेन माणूस तुमच्याविषयी असल्यामुळे आम्ही एक दिवस आम्हीच आत घेतलो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही नियोजित केलो. आणि आज विशेष करून आमच्या तिसऱ्या आघाडीचे ज्येष्ठ माजी उपाध्यक्ष सुभाष मामा ठकाणे यांचा आज वाढदिवस 61वा. आमचे मित्र ज्योती अलंकार यांचाही वाढदिवस आहे. त्यांचाही वाढदिवसाचं औचित्य साधून दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि आपण करूया म्हणून आज या ठिकाणी मी आयोजित केलेला आहे. म्हणून सर्वांनी तुम्ही ह्या ठिकाणी आलेला आहे. मी सर्वांचं ह्या ठिकाणी पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करून माझं स्वागत आणि प्रास्ताविक या ठिकाणी